हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। हा मसाला तयार आहे। यामध्ये आहे मिश्रण गूळ, शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि हळद आणि गोडे तेल, शेंगदाणा तेल। हे सर्व मिश्रण आपण आता एकजीव करून घेतो आहोत। एकत्र केलेलं आहे हे सगळं। तेल वगैरे घालून हे एकजीव झाल्यानंतर आपण हे वांग्यांमध्ये भरणार आहोत। चला मित्रांनो, आता या चिरलेल्या वांग्यांमध्ये आपण मसाला भरायला सुरुवात करूया। आता आपण या इथे आलेलो आहोत भाजीला फोडणी देण्यासाठी। आता आपण कढईमध्ये तेल काढतो आहोत फोडणी देण्यासाठी। चवीसाठी आपण यामध्ये हिंग टाकत आहोत, आपण बघू शकता। केवळ चिमूटभर हिंग टाकायचं आहे। फोडणी तयार झालेली आहे। या फोडणीमध्ये आपण आता वांगी सोडत आहोत। आता ही भाजी आपण छानरित्या परतून घेत आहोत। सुंदर परतायची आहे, तेलावर नुसती छान रंग पालटेपर्यंत शिजायची आहेत। ही शिजवायची आहेत, माफ करा, शिजवून घ्यायची आहेत। परतल्यावर भाजी सुंदर दिसते। आता आपण या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी तयार केलेला मसाला घालणार आहोत। घातलेला आहे बघा। हा मसाला योग्य रीतीने मिसळून यामध्ये आपल्याला अंगानेटकं पाणी टाकायचं आहे। आणि ही सुंदरशी भाजी आपली आता रेडी झालेली आहे।